जर तुम्ही कोणत्या पण स्पोर्ट्समध्ये आहात, ग्राउंडवाल्या एक्सरसाइजमध्ये, जसं बॅडमिंटन झालं, स्विमिंग झालं, किंवा रनिंग सुद्धा स्प्रिंटवाले जे असतील ते, बॅडमिंटन झालं, कबड्डी झालं, फुटबॉल वगैरे, फुटबॉल, क्रिकेट, तर फिटनेस वेट ट्रेनिंगला नक्की ऍड करा. तुम्हाला तिकडे स्पोर्ट्समध्ये त्याचा बेनिफिट नक्की मिळेल. तुमचे मसल स्ट्रॉंग होणार आहेत. मग तिकडे मग या खेळामध्ये मोस्टली एक्सप्लोजिव्ह मुवमेंट लागते, फास्ट मुवमेंट लागते, तर ती तुम्हाला तिकडे मिळणार आहे. तुम्ही बघितलं असेल, विराट कोहली सुद्धा त्यांनी वेट ट्रेनिंग ऍड केलं, तो व्हिडिओ पण टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याची मसल स्ट्रेंथ वाढते. आणि तिकडे क्रिकेट खेळताना त्या स्पोर्ट्समध्ये त्याला जी एक्सप्लोजिव्ह पॉवर लागते, ताकद लागते, ती त्याची तिकडे डेव्हलप झालेली आहे. आणि डाएट सुद्धा इम्पॉर्टंटच आहे. पण वेट ट्रेनिंग, जर तुम्ही कोणता पण स्पोर्ट्स खेळत असाल, तर मार्शल आर्ट्स सुद्धा झाले, मार्शल आर्ट जे करत असाल त्यांना सुद्धा वेट ट्रेनिंग फायदा होणार आहे. कोणता पण स्पोर्ट्स खेळत असाल, वेट ट्रेनिंग नक्की ऍड करा, तुम्हाला त्या स्पोर्ट्समध्ये नक्की बेनिफिट मिळेल. आणि तुमचा जर ट्रेनर असेल, जर पॉसिबल असेल तर सर्टिफाईड ट्रेनरकडे नक्की ट्रेनिंग घ्या आणि त्याला सांगा की मी या स्पोर्ट्समध्ये आहे. तर तो जो सर्टिफाईड ट्रेनर असेल तो तुमच्या त्या अकॉर्डिंग, त्या हिशोबाने तुमचा वर्कआउट घेईल. सगळ्यांना सेम वर्कआउट फॉलो करायची गरज नसते. जर तुम्ही स्पोर्ट्सच्या हिशोबाने करत असाल तर तुमचा वर्कआउट थोडा डिफरंट होणार. तो तुमच्या स्पोर्ट्समध्ये ज्या मसलचा स्ट्रेंथ जास्त लागणार आहे ते तसे एक्सरसाइज तुमच्याकडून करून घेईल. तर नक्कीच एक सर्टिफाईड ट्रेनरकडे गायडन्स घेतलेलं कधीही चांगलं. आणि हे सगळ्याच फील्डला लागू होतं. जर तुम्ही त्या स्पोर्ट्समध्ये खेळतायत, तिकडे पण जो नॉलेजवाला माणूस आहे, नक्की त्याच्याकडेच तुम्ही ट्रेनिंग करत असाल त्या स्पोर्ट्सची. तसंच वर्कआउट करताना सुद्धा तुम्ही एक चांगल्या सर्टिफाईड ट्रेनरकडे नक्की गायडन्स घ्या, तुम्हाला हेल्प होईलच. फिटनेस रिलेटेडच्या नॉलेजेबल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे असतील ते या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.